भाग. तर जिथलं स्थानिक वृत्तपत्रात राजपत्र झालेलं आहे, काय विसरलं असेल तर प्रत्येकाने आपापल्या सोयीने समजून घ्यायचं. तर स्थानिक वृत्तपत्रातली राजपत्राची एक झेरॉक्स ओरिजिनल कलर कॉपी त्याच्या ती तिजोरीत ठेवायची, त्याच्या 3 कॉपीज काढून ठेवायच्या. परत तुमची संकेतस्थळावरची फेब्रुवारीची असेल मार्चची असेल दोन्ही त्या प्रिंट 3 कॉपीज 4 कॉपीज काढायच्या, एक कलर काढायची, 2-3 साध्या ब्लॅक अँड व्हाईट काढायच्या. जी कलर आहे ती ब्लॅक अँड व्हाईटच आहे ती, पण जरा कलरमध्ये समजा क्वालिटी चांगली ती तिजोरीत ठेवायची. 3 इकडं वेगवेगळे संच तयार करायचे. मग त्याच्यानंतर काय येतं, तुमच्या सातबाऱ्याचा संच. लक्षात आलं का? मग हे झाले किती झाले कागदपत्र, की बाबा फेब्रुवारीचं राजपत्र, मार्चचं राजपत्र, स्थानिक वृत्तपत्रांमधलं राजपत्र. आता यवतमाळवाले म्हणतील की आम्हाला भरीतभर त्या संकेतस्थळावरती आलं आहे, तर त्या संकेतस्थळावरचं राजपत्र झाल्या तुमच्या प्लस सातबारा. अशा एकंदरीत 5 कलर कॉपीज तिजोरीत आणि 3 कॉपीजचा वेगवेगळे संच म्हणजे बाहेर. मग आता याच्यामध्ये काय करायचं, आणखीन काय ॲड करू शकता, की बाबा तुमचं समजा कॅनल लगत आहे जमीन, मग त्याची पावती आलेली का, कसे ना कसे काही ना काही कारणाने तुम्ही ते लाभ क्षेत्रातले आहात, लाभार्थी आहात. एकरी 2 कोटी महावेजा भेटेल का, होय म्हणणारे 70%, नाही म्हणणारे 30%. तर ती पावती, मग त्याची ओरिजिनल पावती कुठं, तिजोरीत 3 कृष्णधवल म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट कॉपीज त्या संचात. 6वं झालं हे. यवतमाळ थोडं तुमचं एक वेगळं ठेवू, 5 झाल्या ह्या कॉपीज. यवतमाळची एक समजा जिल्ह्याच्या ह्याला आलेली वेबसाईटला ती एक एक्स्ट्रा, पण सर्वसाधारण ज्यांच्या जेवढ्या केवढ्या असतील समजा 5-6, यवतमाळ 6, इतर 5. बरोबर आहे का? मग तुम्ही म्हणताल की बाबा आमच्याकडे हे नाही आहे, काय की बाबा कॅनल नाही आहे. मग तुमची विहीर आहे का, विहिरीची नोंद आहे का. मग तुम्ही म्हणताल की बाबा त्या कुठं आहे, कशी आहे, काय आहे. तर त्या सगळ्या विभागांची पडताळणी करा. लक्षात आलं का? ज्याला कुणाला तुम्हाला विचारायचं आहे, तलाठी, तहसीलदार, प्रांत, तुमचे नाही का नायब असतील किंवा किंवा मुख्य आमदार, खासदार, जे कोणी तुमचे मंत्री बिंत्री जे काय वशिले आहेत त्यांना सगळ्याला विचारा की माझी विहीर आहे, सातबाऱ्यावर आहे, अजून कुठं असतो का ह्याचा पुरावा. लक्षात आलं का? सगळं धुंदाळून काढा. जिथं कुठं सरकार दप्तरी तुमची नोंद आहे, परत तीच की मुख्य पुरावा तिजोरीत आणि त्याच्या प्रती संचामध्ये. मग तुम्ही म्हणताल की बोर आहे माझं, बोर तुमचं कुठं नोंद आहे, तुम्ही म्हणताल की सातबाऱ्यावरच आहे, वेगळं काही नाही. तर ते वेगळं परत वेगळा संच बनवा. सातबारा मालकाच्या नावासाठी वेगळा, विहीरच्या नोंदीसाठी वेगळा, बोरच्या नोंदीसाठी वेगळा. मग आता काय की ज्याचे कुणाचे किती काही संच होत आहेत, पण एक लक्षात ठेवायचं, मुख्य प्रत तिजोरीत आणि त्याच्या ज्या काही झेरॉक्स कॉपीज आहेत त्या संचामध्ये. मग आता कुठपर्यंत आले तुम्ही, की बाबा सिंचन व्यवस्थेबद्दलचं तुमचं पार पडलं. आता ह्याच्यात पंचायत कुणाची होईल, कोरडवाहूवाल्यांची. लक्षात आलं का? तर आता कोरडवाहूवाल्यांना कोण वाचू शकतं, कसं वाचू शकतं, काय वाचू शकतं, लक्षात आलं का? तर तो थोडासा संशोधनाचा विषय आहे. लक्षात आलं का? एकरी 2 कोटी महावेजा भेटेल का, 47 लोकांनी मतदान केलेलं आहे, 70% होय म्हणतायत, 30% नाही म्हणतायत. आता आपण झालो सिंचन व्यवस्थेपर्यंत. आता त्याच्या पुढे जाऊन तुम्ही काय करणार, पाईपलाईन, अजून काय शेततळं, हे झालं समजा. तिथं बांधकाम असेल, पक्क कच्चं जे काय आहे. तर मग ज्यावेळेस आपण एखाद्या प्रकल्पासाठी फाईल बनवतो, 48 लोकांनी मतदान केलेलं आहे, एकरी 2 कोटी महावेजा भेटेल का, होय म्हणणारे 69%, नाही म्हणणारे 31%. मग ह्याचं ज्यावेळेस आपण एखाद्या प्रकल्पासाठी कर्ज फाईल करतो किंवा एखाद्या काय म्हणतात त्याला, सरकारी सरसंयुक्त मोजणी, काय सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी जसं आपण बरोबर सगळं व्यवस्थित नाही का सगळं बनवतो, तर सेम तसंच आहे की तुम्ही लाभार्थी बाधित आहात. तर त्याच्यासाठी ज्यावेळेस सरकार जे काही कागदपत्र गोळा करत आहे त्यांच्याकडून जर अनावधानाने काही गोष्टी राहिल्या किंवा ठीक आहे, एवढ्या सगळ्या व्यापात लक्षात घ्या, तुम्हाला जरी तिथं नेमणूक केली तर एवढं म्हणजे विचारच करू शकत नाही तुम्ही की एवढ्या कागदपत्रात असं समजा की एक अनावधानाने काय राहिलं तुमचं, तर त्याचा पट्टीमध्ये फटका पडणार आहे तुम्हाला. लक्षात आलं का?
पुन्हा